आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी या 21 गोष्टी एकदा नक्की करून पहा. नंबर 1. स्वयंपाकघरातून प्लॅस्टिक आणि ॲल्युमिनियम काढून टाका. ही दोन्ही कर्करोगाची प्रमुख लक्षणे आहेत. नंबर 2. मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर कर्करोगास कारणीभूत आहे. नंबर 3. थंड अन्न शक्य तितके कमी खा. त्यामुळे पोट आणि दातांना इजा होते. नंबर 4. बाहेरचे खाणे खूप हानिकारक आहे. सर्व काही घरी शिजवूनच खा. नंबर 5. तळलेले पदार्थ टाळा. वजन नियंत्रित राहील आणि यामुळे ॲसिडिटी देखील ठीक राहील. नंबर 6. मैदा, बेसन, चणे, राजमा आणि उडीद कमी खा. गॅसची समस्या कमी होईल. नंबर 7. आले आणि ओवा यांचा वापर वाढवा. गॅस आणि अंगदुखी कमी होईल. नंबर 8. कांद्याच्या बिया नसलेले लोणचे शरीरासाठी हानिकारक आहे. नंबर 9. वॉटर फिल्टर आरो हानिकारक आहे. फक्त UV वॉटर फिल्टर वापरावा. नंबर 10. रात्री 1 कप पाण्यात अर्धा चमचा त्रिफळा टाका. सकाळी कपड्याने गाळून घ्या आणि या पाण्याने डोळे धुवा. तुमचा चष्मा निघून जाईल. नंबर 11. गाळून झाल्यावर उरलेली त्रिफळा पावडर ग्लासभर पाण्यात टाकून घ्या. रात्रीच्या वेळी पोट साफ होईल. वर्षभरात तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. नंबर 12. सकाळी स्वयंपाकघरात चप्पल घालून जाऊ नका. नंबर 13. अर्धा चमचा कच्चे जिरे रात्रभर भिजत घालून तेच पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. ॲसिडिटी दूर होईल. नंबर 14. ॲक्युप्रेशर पिरॅमिड प्लॅटफॉर्मवर उभे राहून अन्न शिजवण्याची सवय लावल्यास सर्व रोग शरीरातून निघून जातील. नंबर 15. दिवसभरात कोणत्याही स्वरूपात 1/4 चमचा दालचिनीचे सेवन केल्यास तुमचे आरोग्य नेहमी चांगले राहील. नंबर 17. 36 स्वयंपाकघरातील मसाल्यांपासून बनवलेला मसाला चहा शरीरासाठी आरोग्यदायी आहे. नंबर 17. हिवाळ्यात बाहेर जाताना 2 चिमूटभर ओवाच्या बिया तोंडात ठेवा. थंडीमुळे कोणतेही नुकसान होणार नाही. नंबर 18. लिंबाच्या 1/4 तुकड्यामध्ये थोडी हळद, मीठ आणि तुरटी टाकून दातांवर चोळल्यास दातांचे आजार कधीच होत नाही. नंबर 19. कधीकधी मीठ आणि हळदीमध्ये मोहरीच्या तेलाचे 2 थेंब टाका आणि बोटाने दात स्वच्छ करा. दातांचा कोणताही आजार टिकत नाही. नंबर 20. ताप आल्यास 1 लिटर पाणी 250 मिलीमीटर उकळून घ्या. ते सामान्य तापमानात आल्यावर ते थोड्या प्रमाणात रुग्णाला द्यावे. औषधाचे काम करेल. नंबर 21. तुमच्या सकाळच्या जेवणात घरगुती गाईचे ताजे दही अवश्य समाविष्ट करा. प्रोबायोटिक म्हणून काम करेल. आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून मला सांगा. आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.